तर हा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवशीचा, म्हणजेच पहाटे 6 वाजता मी झोपायला गेलो. त्यानंतरला 11ला उठून आम्ही दोनोबाच्या जत्रेला निघालो. म्हणजेच काय, दोनोबा हे आमचं कुलदैवत आहे आणि इथे एक मोठी जत्रा भरते. त्यामध्येच वयस्कर, लहान मुलं, मोठी माणसं सगळीजणं येतात पाया पडायला देवाच्या. तर आता तेच मी ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे. मी तुम्हाला सांगितलेलं की दुसऱ्या दिवशी पालखीनंतरला मेन मंदिरात जाते आपली सगळे काठी. ते त्या मंदिरात आले आपण, द्रोणागिरी. सो ते मी तुम्हाला दाखवतो. नॉर्मल कच्चा रस्ता आहे. मामा गेला पुढे. काय चालत आहे ना, तेव्हा मजा येईल. गौरी काय भेटल्यावर दादा खूप कर. गौरी काय भेटली ना, पूर्ण इन्फॉर्मेशन मला देणार आहे. गौरी काय ही खरी जत्रा. बाबू येतोय आरामात. आलाय आलाय अशी झाली आहे. तो तेच मी दाखवणार आहे. हायलाइटला तेच असणार की अरे छोटा बाळ पडता पडता वाचला. आम्ही गेलो होतो बापरे, बरेचसे लोक आहेत. ह्यावर्षी आमच्यासोबत अविराज सुद्धा आहे आणि फोटो काढत होते. आणि चालताना थोडासा प्रॉब्लेम झाला कारण की कच्चा रस्ता होता, पण मजासुद्धा आली. आणि वर्षातून एकदाच आपल्याला चालायचं असतं इथे. आणि पुढे मामा गेला आहे, बाबा आहेत, मावशी आहेत, त्यांनासुद्धा आपल्याला बघायचं आहे. चला. मुंबईमधल्या किती मोठ्या मॉलमध्ये फिरलो ना तरी ही मजा आपल्याला मिळणारच नाही आहे. कारण की इथे जे आहे ते कुठेच नसणार. कारण की तुम्ही जर कोकणात असाल, कोकणातलं घर असेल, तुम्ही कोकणातले राहणारे असाल तर जत्रेचं खरा अर्थ तुम्हाला माहिती असेल. इथे आपल्याला वडापावपासून ते कोल्ड्रिंक आणि बरेचसे चणे फुटाणे आणि बरंच काही मिळतं. आणि तुम्हीही तुमच्या कोकणातल्या गावी जत्रेला नक्की आवर्जून गेलं पाहिजे. सो आता पुढे बघा. कोल्ड्रिंक, लहान लहान छोटे छोटे स्टॉल लागले होते. आणि पहिला हंसूला बघूया. बापरे, बर्फी, वडापाव. हे बघ. अरे भाई क्या हो रहा है अभी? चल एक मिनिट. आरामात आरामात. अरे ताई, तुला एकदम हॉट सीट भेटली बसायला. काय बाबा, तिला आली, आरुषीला आली. वा, एकदम परफेक्ट आहे. आपल्याला मावशी भेटली. त्यानंतर आता आपण मंदिरात जाऊ पाया पडायला. त्यानंतर थोडं खाणं बिणं जरा टेस्ट करूया, काय काय खायला भेटेल. मस्त मस्त. आणि हा आपला छोटा बाबू आलाय पाया पडायला. कधी आलात कधी सर? काय बोलता आमचे सर? अरे ओळख आता करून देणार का? ओ माय गॉड, एक फोटो घेतो मी त्याचा. हो हो, ते जाऊया खाली. हंचुडू हंचुडू, चप्पल खाली. सो हे मंदिर आहे ते कुल देवत आहेत आमचे. हंसडू
हाय कर. काय ताई? हां हां थँक्यू थँक्यू. कुठून वा? गिरणीवरून. अच्छा थँक्यू. काय पाडलं? अरे कसं वाटलं जत्रा? मस्त. काय काय शॉपिंग केलीस? हां काय कर. तुम्ही कधी आलेलात बाबा इथे? गाडी असताना 1965 65. तेव्हा एकदम नॉर्मल असेल. बरोबर आठवडं पण आहे कुठं आलो काय. आता वरती पण आहे वाटते. हो जुना बघा. मम्मीला जॉईन व्हायला सांग. आमच्या गावातली काठी सुद्धा आली इथे. जस्ट आताच पोचलो आम्ही. पावसाळ्यात इतकं सुंदर वातावरण असतं ना इथे, म्हणजे पाणी धबधबत असतो. पावसाळ्यात सुद्धा मी ट्राय करीन इथे. आता उभी राहील बघा, आता उभी राहील. घेतेस? वाजवून बघ, वाजवून बघ. अरे लहानच झालीस तू. हे पण ठेव. चल चला अजून बघू काय काय.
पहिले अशी जत्रा लागायची पहिली. ना आणि लय फरक पडत पब्लिक जास्त आहे ना. हो काय बोलतो त्या साईडला पण आहे ना. घरी जायचं की इथं बघायला. घरी जायचं की बघायला. आता बघायचं इकडे. इथे पण आहे ना जत्रा. दादा कुठे आहे? दादा पाठीमागे. थंडा काय घ्यायचा आहे? हे काय करताय? तर आम्ही परतीचा प्रवास करत होतो आणि आपल्याला भेटलेत मोनाताई, वहिनी, आई आणि हा बाबू बघा कसा बसलाय. हाय कर हाय कर हाय कर. मी जत्रेला आलोय. जत्रेला आलोय. तो आरामात निवांत बसलाय. मी फिश घेऊन बसले. 2 घेतलात फिश. तिथे कुठे होता मासा म्हणजे पकडायला गेलेलात. चला जाऊया. मग त्यांना आणले ते माझ्या वरच्या मुलाला का नाही आणले. ते येतील आता उत्सवला. इथे इथे महादेवाचा मुलगा गावालाच नाही आलाय. हो काय. बिझी आहे बिझी कामावरती. पार्वतीचा आणि महादेवाचा मुंबईला आहे. बाबांच्या टोपीवरती वृंदावन लिहिलंय. हो चला चला ताई. चलो चलो बाय बाय. चला बाय बाय.